साक्रीत जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त साक्री येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील 100 विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, पाटी, पेन व पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम आदिवासी आघाडीचे तालुका प्रमुख गोविंदा सोनवणे यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात लोकनायक बिरसा मुंडा व भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादनाने झाली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दशरथ सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून जिप सदस्य विजय ठाकरे, साक्री नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ उषाताई पवार, उपनगराध्यक्षा सौ उज्ज्वला भोसले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले, प्रजापती ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या शिलामाई दिदी, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर गावित यांच्यासह नगरसेविका जयश्रीताई पगारिया, नगरसेवक सुमित नागरे, राहुल भोसले, लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, कोकणा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रंजन गावित, माजी नगरसेवक बाळा शिंदे, गणेश सूर्यवंशी, अशोक गिरी यांसारखे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास माळचे, सुरेश सोनवणे, रोहित पवार, तापीराम माळचे, मिथुन सोनवणे, बंटी ऐरे, बंटी पगारे, किशोर गायकवाड, दिनेश ठाकरे, हुसेन सोनवणे, गुड्डू पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सर्वच मान्यवर, खरं 4-5 दिवसापूर्वी गोविंदा भाऊचा मला फोन होता की आपल्याला 9 ऑगस्ट साजरी करायचं आहे। मग मी गोविंदा भाऊला विचारलं की साजरी म्हणजे नेमकी काय करणार आहे आपण? म्हटलं काय डीजे बीजे लावणार आहे का काय? नाही, आपण शिवसैनिक आहात, आम्ही समाज कार्याचे काम करणार आहात असं मला निरोप देण्यात आलं। म्हटलं चांगलंय, आपण शिवसैनिक आहात, आपण 80% समाजकारण करणारे आहोत आणि 20% फक्त राजकारण करणारे आहोत। आणि त्याच अनुषंगाने दादाने मला कार्यक्रमाचं हे सांगितलं की कसं असणार आहे की आपण एक वह्या वाटपचा कार्यक्रम ठेवणार आहे मराठी शाळेमध्ये। म्हटलं चालेल, त्या कार्यक्रमाला नक्कीच मी देखील हजर राहणार आहे आणि माझ्या देखील त्या कार्यक्रमाला एक हातभार म्हणून आपले वह्या वाटपच्या याच्यात मी देखील सहभाग करणार आहे।